मोहम्मदवाडी आणि वानवडी या दोन उपनगरांना जोडणाऱ्या कृष्णानगरमधील मुख्य रस्त्याचं अवघ्या 6 ते 8 महिन्यांपूर्वी रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं होतं। मात्र काहीच दिवसांत या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्यानं नागरिकांनी कंत्राटदारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार डागडुजी करूनही रस्त्याची अवस्था न सुधारल्यानं शालेय विद्यार्थी आणि कामगार वर्गाला दररोज त्रास सहन करावा लागत असून या ठिकाणी अनेक अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। आज आपण मोहम्मदवाडी आणि वानवडी या रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच कृष्णनगर या रोडवर आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर मागील 6 ते 8 महिन्यापूर्वीच या ठिकाणी नवीन रोडचं रुंदीकरण करून नवीन रोडही तयार करण्यात आला होता आणि यानंतर हा रोड वारंवार दुरुस्त करण्यात आला। नेमकं आता आपण खालील व्हिडिओप्रमाणे पाहत आहात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। तसेच या ठिकाणी रोडवर खडीसुद्धा आली आहे आणि या रोडवर जाताना जे वाहन चालक आहेत यांना कसरत करावी लागते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते। शाळकरी विद्यार्थी तसेच कामाला जाणारा वर्गही या भागात मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे हा एक महत्त्वाचा रहदारी रोड मानला जातो। एकंदरीत पाहायला गेलं तर या रोडच्या खडीमुळे आणि या खड्ड्यांमुळे येथे वारंवार ॲक्सिडेंट झालेली माहिती येथील नागरिकांनी दिली आहे। नेमकं हा रोड आत्ताच एक 6 ते 8 महिन्यापूर्वी बनवला होता आणि या निकृष्ट कामामुळेच हा रोडवर वारंवार खड्डे पडत आहेत अशी माहिती येथील नागरिकांनी दिली। आणि एकंदरीत हा रोड ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केला आहे यावर पुणे महानगरपालिका कशाप्रमाणे कारवाई करते हा आता आपल्याला पाहावं लागेल। न्यूज अँकरसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।